नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे डे किती अगं 6. हां, आज आहे दिवस 6वा व्यायामाचा. आणि आता श्रावण चालू झालेला आहे, तर बऱ्याच जणांचे उपवास वगैरे पण असेल. माझा पण आहे उपवास, मी पण उपवास केला आहे. आज मी दिवसभरात काय खाल्लं, एक पेर खाल्लं, जे फ्रूट असतं आपलं पेर, ते खाल्लं आणि 4 काजू खाल्ले. बस एवढंच खाल्लं, अजून काही खाल्लं नाही आहे. तर आत्ता मी स्टार्ट करायची एक्सरसाइज करायला. आणि माझ्यामध्ये एनर्जी आहे. माझी काही एनर्जी डाऊन झालेली नाही आहे की बाबा खूप मला भूक लागली किंवा काय, असं काही वाटत नाही. कारण मी दुपारी थोडंसं ते एक पेर आणि ते काजू खाल्लेले त्याच्यामुळे. आणि आपण मला एक सांगायचं होतं की आपण ठरवतो की आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आणि आपण 1-2 दिवस एक्सरसाइज करतो आणि आपल्याला जर समजा पाय दुखत असेल किंवा काय दुखत असेल तर आपण ते करत नाही एक्सरसाइज. तर तसं पण आपण केलं नाही पाहिजे आहे. आणि आता जसं का मला उपवास आहे तर मी पण असं ठरवू शकले की नाही, मला विकनेस येईल, हे ते मी आज नाही करायला पाहिजे एक्सरसाइज. पण नाही, मी ठरवलं आहे की 30 डेज मला एक्सरसाइज कंपल्सरी करायचीच आहे. कारण मला पण माझ्यामध्ये एक पंक्च्युअलिटी जी आहे की मला डेली एक्सरसाइज करायची आहे, हे आणायची आहे. म्हणून पण मी ठराविक दिवस एक्सरसाइज करायची हे ठरवलेलंच आहे. आणि आपल्याला रेग्युलर जर एक्सरसाइज करायची तर आपण असं मनामध्ये अज्युम करायला पाहिजे, असं मनात आपल्याला आपण विचार केला पाहिजे की आपण योगा क्लासेस किंवा जिम जॉईन केलेले आहे आणि आपण त्यासाठी पैसे भरलेले आहेत. कारण आपण जिथे पैसे भरतो तिथे बरोबर टाईम टू टाईम जातो, आपण ते टाळत नाही. मग आपण असं ठरवायला पाहिजे की नाही, माझा हा टायमिंग आहे माझ्या योगा क्लासचा किंवा जिमचा आणि मी तिथे पैसे भरले तर मला ते केलंच पाहिजे, असं आपण मनामध्ये ठरवायला पाहिजे. म्हणजे मग आपण दररोज नक्की उठून त्या टायमामध्ये तिथे आपलं योगा मॅट वगैरे घेऊन आपण रेडी राहू आणि रोज एक्सरसाइज करू. मी तर असंच ठरवलं आहे की मी आता जसं की योगा क्लासला जाते किंवा असंच मी ठरवलं आहे मनामध्ये. आणि म्हणून मी रोज एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करते आणि मी आता रोज एक्सरसाइज मला करायचीच आहे. तर आत्ता मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आपण असं ठरवायला पाहिजे मनामध्ये की आपण क्लासेसलाच जातो आहोत. मग आपण बरोबर उठणार आणि जाणार. आपण असं क्लासेसला कधी आपण दांडी मारत नाही मोस्टली. मग तू आज एवढं बोलतेस की एनर्जी आहे उपवास असून, मग 6 सप्टेंबरला पण तुझा उपवास आहे ना? हो, मग का त्याच्यात काय? तेव्हा तर तू ट्रॅव्हलिंग करणार ना? अरे तेव्हा तर उपवास संपणार, श्रावण संपणार ना, मग उपवास नसणार. हां, म्हणजे ते एक माझा अजून उपवास असतो आपला हरतालिकाचा. तर तो मला वाटतं 6 तारीखला आहे आणि 7 तारीखला गणपतीत आहे. तर मी तेच म्हटलं की माझा एक तर तो उपवास म्हणजे खूप कडक उपवास असतो, बिलकुलही काही खात नाही. आणि मोस्टली तर मी आधी पाणी पण नाही प्यायची, पण आता ना मी पाणी पिते, कारण का नाही जमत एवढं बिलकुल पाणी पण न पिता. सो तो एकदम कडक असं. म्हणून मी म्हटलं त्या दिवशी मी ट्रॅव्हलिंग करणार नाही, गावाला मी त्या दिवशी येणार नाही. मी नाही करू शकत. नाही, ते ट्रॅव्हलिंगमध्ये नाही होत आपल्याला, ट्रॅव्हलिंगला नाही होत केसर आपल्याला ते. त्याच्यामध्ये म्हटलं की गणपतीच्या पहिल्या दिवशी वगैरे आपण जायला बघू असं. आता बघू, गणपती पहिला तर सुट्टी भेटायला पाहिजे पप्पाला. पप्पाला सुट्टी भेटली तर गणपतीमध्ये गावाला जायचं आहे आमचं. चला आता एक्सरसाइजला स्टार्ट करूया. तर आता उतरली आहे मी मैदानात, म्हणजे मी आता माझी स्टार्ट करते आहे. 1 मिनिट. तर आता उतरली आहे मी माझ्या मैदानात आणि मी आता स्टार्ट करते माझी एक्सरसाइज. आता आपण स्टार्टिंगला वॉर्मअप करूया. हे दोन्ही पण मी 10 टाइम करते, पण तेवढं पूर्ण मी दाखवू शकत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे मग मी फास्टमध्ये दाखवते.
आणि हे खूप स्लो करायचं असतं. आता हँड्स चालू करूया. लेगची करूया. जेवढं आपल्याला वरती करता येईल तेवढं पाय वरती करायचं आहे. त्याचं वॉर्मअप करून झालेलं आहे. आपण स्टार्ट करू. आता मी हे करताना मॅट वरून करत नाही, कारण मॅट खराब होईल त्याने. स्क्वॉट करूया. मी ॲक्च्युली आता सेट बनवून ठेवलेला आहे. हा जो एक्सरसाइज मी करते डेली ते माझ्यामध्ये मला खरं तर अजून दुसरं पण ॲड करायचे आहेत. आज आम्ही लंचेस करणार आहे आणि लंचेस करताना जर आपल्याला असा हात ठेवून जर आपला बॅलन्स नसेल ना तर आपण इथे असं पकडून पण करू शकतो. असं की इथे पकडायचं, तुम्हाला जास्त इझी पडेल खरं तर. पण खरं तर असं नाही पकडायला पाहिजे, पण जर जास्त जमत नसेल तर असं पकडू शकतो. करताना असं पकडू शकतो. पूर्ण 1 मिनिट केलेला आहे.
सगळ्यात हार्ड वाटणारी एक्सरसाइज आहे. खूप पायाला स्ट्रेच करावं लागतं. आता दुसरी पाहिजे एक्सरसाइज आणि ही सगळ्यात टफ वाटणार मला एक्सरसाइज. पूर्ण डोकं टेकेपर्यंत खूप टाइम लागतो मला. आता माझी एक्सरसाइज करून झालेली, पण या ब्रीदिंग एक्सरसाइज करायची आहे, तर ती पण करते थोडीशी. अनुलोम विलोम, अनुलोम विलोम करूया आपण. टेंटेन टाइम केलेला आहे मी. आणि जर माझं याच्यात काही चुकत असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मला जसं येतं तसं मी करण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरं ब्रीद इन, होल्ड अँड ब्रीद आउट ते करते मी आता. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. जेवण झालेलं आहे आणि मी स्पेशल जेवण बनवलेलं आहे उपवासासाठी. डाळ, भात आणि आपली चवळीच्या शेंगांची भाजी बनवली आहे. केसरने मिरची मला दिलेली आहे. केसर असं देऊ नकोसा आता. आणि ही आपली पिवळ्या बटाट्याची भाजी आणि आज लापशीची खीर बनवलेली आहे. तर असं एवढं सगळं आज जेवण बनवलेलं आहे मी संध्याकाळसाठी.
आज स्पेशल उपवास आहे म्हणून आता उपवास सोडणार आहे जेवण. उपवासासाठी आज स्पेशल जेवण बनवलेलं आहे. बाकी तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे नावं सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिला तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.